नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आता झोपी गेलेली असते आणि तिला स्वप्न पडतं की कमळीने तिचं तोंड दाबलं. अगदी जीव जायला लागला तरी कमळी तिला दाबतच होती. जोरात अशी ओरडते आणि उशी लांब फेकून डचकून उठलेली असते अनिका. बघते तर काय, कमळी झोपी गेलेली असते. इतकी घाबरते, ही गावछाप तर झोपलेली आहे. अरे किती डेंजर स्वप्न होतं हे. कमळी टमळीचा काही भरोसा नाही, ती खरंच करू शकते. जे स्वप्न पडलं ना ती खरंच करेल. म्हणते खरंच जर हिने मला मारून टाकलं तर कसं होणार. तीच वाजलेले असतात. एकाला आता काही झोप लागत नसते, तिला भीती वाटत असते कमळी मला खरंच मारून टाकेन. त्याला झोप तर येत असते पण झोपायचं नसतं, कारण कमळी झोपेत मारून टाकेन. मोबाईल बघते पण किती बघणार, तिला परत झोप लागलेलीच असते. त्याला काहीही करून जागं राहायचं असतं. खूप प्रयत्न केलेला असतो, मोबाईल बघते, फेऱ्या मारते, जागच राहायचंय, पण शेवटी ती कंटाळते. आता मात्र झोप यायला लागलेली असते. ती कमळीकडे बघते, तिला अशी भीती वाटते की मला झोप लागली तर ही उठून मला मारून टाकणार. आता इकडून तिकडे अशी फिरलेली असते आणि कमळी झोपेतच असते. अनिका बघते आणि पटकन उठून अशी बाजूला झालेली असते. झोपेत निंगे निंगे अशी ओरडत असते. अनिका इतकी घाबरते, पटकन बेडच्या खाली जाऊन लपते. म्हणते कमळी टमळी झोपेत बडबडतीये, मी घाबरले की. झोपेत चालत सुद्धा असणाऱ्या म्हणजे तर ती कन्फर्म मरणार म्हणजे मरणार. मरायचं नाही बाई. इतकी घाबरते. टेबलच्या मध्ये जाऊन झोपलेली असते ही अनिका. लपून बसते आणि तशीच तिथे झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी रागिनी अनिका अनिका करत तिच्या रूम मध्ये आलेली असते. अनिकाला शोधत असते, अनिका दिसतच नाही. बघते तर काय, टेबलच्या मध्ये अनिका झोपलेली. अनिकाला टेबलची तिथे झोपलेलं बघते आणि रागिनीला फार आश्चर्य होतं की अनिका बेबी इथे काय करतेय. जोरात आता अनिकाला उठवण्याचा प्रयत्न करते. आता बाहेर काढलेलं असतं रागिनीने. आणि इथे का बसली होती राजा. इतकी घाबरते आणि घट्ट अशी मिठी मारते रागिनीला आणि रडायला लागते. अरे राजा, टेबलच्या इथे अशी का बसली होती सांग की मला. ती गावछाप गेली कुठे, कमळी टमळी गेली कुठे. रागिनी म्हणते बेटा वाजले किती बघ की जरा. स्वतःची तयारी केली आणि आता म्हातारीला तयार करायला गेली असेल ती. आज झोपली होती तिथे सांग की. आणि का परत आता रडायला लागलेली असते. रागिनीच्या गळ्यात पडते आणि फक्त रडत असते. का झोपली, कशामुळे झोपली काही सांगत नसते. मला त्या कमळीची खूप भीती वाटती, म्हणून मी घाबरून तिथे झोपून गेले होते. त्या भीतीने रात्रभर झोप आली नाही, माहिती का मॉम. मी अशीच जागी होते. मला असं वाटतं ती मला मारून टाकणार आहे. मला फार भीती वाटते म्हणून मी झोपलीच नाही. का म्हणते प्लीज मला वाचव मॉम, मला मारायचं नाहीये, खरं सांगते नाही मारायचंय मला. अशी खालती गुदमरून तर अजिबात मारायचं नाहीये, मला वाचव मॉम प्लीज. तिने म्हणते राजा असं काहीच होणार नाहीये, कशाला घाबरतीये तू, काही होणार नाही मी सांगतेय ना. इकडे आता कमळी तयार झालेली असते छान. डॉक्टर आलेले असतात अन्नपूर्णा आजीला बघायला. डॉक्टरांनी तपासलेलं असतं, अगदी बारीक तपासलेलं असतं. कमळी लक्ष देते डॉक्टर काय कसं तपासतात. आता डॉक्टरांचं व्यवस्थित असं तपासून होतं. आता कमळी हळू आवाजात म्हणते डॉक्टर कशी आजींची तब्येत, काही सुधारणा आहे का त्यांच्यामध्ये. तब्येत आता सुधारत चालली आहे आणि बीपी आधीपेक्षा नॉर्मल आहे, त्यामुळे डोंट वरी. चेहरा आता जरा फ्रेश दिसायला लागला. म्हणते या स्टेज मधून आजी कधी बाहेर येणार आहे, नेमकी त्यांना काय होतंय आता. डॉक्टर म्हणतात कमळी कसं असतं ना, काही आघात हे मनावर झालेले असतात, त्यातून बाहेर पडायला बराच वेळ लागतो. त्यासाठी आपल्याला खूप पेशन्स ठेवायला लागतात. खूप वेळ लागतो ना, मग पेशन्स सुद्धा तेवढेच पाहिजे आपल्याकडे. घाई गडबड करून काही जमत नाही. ही बाबतीत अगदी तसंच आहे, आपल्याला खूप खूप वेळ जाणार आहे. सुधारत नाही असं नाहीये, सुधारते की. शारीरिक सुधारण्यापेक्षा मनाने त्या खचल्यात ना ग, आपल्याला दिसत नाहीये, जरा चांगल्या वाटायला लागल्यात. डॉक्टर म्हणतात नजरेमध्ये शून्य भाव दिसायच्या आधी आता तुझ्याकडे बघताय ना मध्ये मध्ये, तर बघ ओळख जाणवतीये त्यांच्या बघण्यामध्ये. इमोशनल झटका जर बसला ना तर बरोबर पहिल्यासारख्या होतील त्या. डॉक्टरांचं असं म्हणणं असं, जसा जब्बर धक्का बसून त्या अशा अवस्थेत गेल्यात तसाच धक्का जर त्यांना परत बसला तर लगेच या सगळ्यातून त्या सावरतील आणि बाहेर येतील. आता कमळीला कळालेलं असतं डॉक्टरांना नेमकी काय सांगायचंय अन्नपूर्णा आजींच्या बाबतीत, काय केल्यावर त्या सुधारतील. डॉक्टर म्हणतात कमळीला मी तुला समजावून सांगू का, मोठा धक्का बसला, नात वारली म्हणून त्या अशा अचानक गार पडल्या किंवा एकदमच बोलायचे बंद झालं, बरोबर ना, ते शून्यात गेलं एकदम. आता जर तसंच काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हचा धक्का बसला, एका मिनिटात त्या सगळ्या याच्यातून बाहेर येतील. डॉक्टर म्हणतात अगं त्यांच्या बुद्धीला जर कळालं की तू कमळी म्हणजे त्यांची मोठी नाते सक्की, एवढं सुद्धा त्यांना जर कळालं ना, त्यांच्या मेंदूपर्यंत जर हे गेलं ना, खूप मोठा झटका आहे त्यांच्यासाठी. एका मिनिटात त्या रिव्हर्समध्ये येतील. डॉक्टर म्हणतात कमळी तुला मी काय सांगतेय लक्षात येतंय का. डॉक्टरांनी खूप समजावून सांगितलेलं असतं कमळीला की तू असं असं कर म्हणजे त्याच्याने ते आजी सुधारतील. कमळीच्या सुद्धा आता चांगलंच लक्षात आलेलं असतं. म्हणतात हे मी सांगितलंय तसं करण्याचा प्रयत्न कर, मी परत येईल चेकअपसाठी. ते आता कामवालीची सुजाता असती, ती डॉक्टर गेल्यावर म्हणतात कमळीला ताई राजन सरांनी तुमच्यासाठी गाडी तयार ठेवली आहे आणि कॉलेजला जाताना गाडीनेच जायचं असं राजन सरांनी बजावून सांगितलंय. पायी जायचं नाही किंवा बसने जायचं नाही, कॉलेजला गाडीतूनच जायचं असं राजन सरांनी बजावून सांगितलंय. सांगते आणि निघून जाते. कमळी मात्र विचार करते गाडीने आणि कॉलेजला. नयनतारा इकडे काहीतरी काम करत असते, तेवढ्यात काय फोन वाजतो, म्हणून नयनतारा साधनाला आवाज देते, साधना ताई. झालं की चाललेली असते आणि फोन उचलते, नयनताराकडे आणून देते.
नयनतारा तो फोन हातात घेते. डॉक्टरांचा फोन आहे साधनाताई. नयनताराला डॉक्टरांनी फोन लावलेला असतो. अन्नपूर्णा आजीचा चेकअप करून गेल्यावर त्याला लगेच काय झालं आणि काय नाही सगळं काही नयनताराला अपडेट देत असतात. साधना ते ऐकते आणि पटकन माघारी येते. कशी त्यांची तब्येत? नयनतारा म्हणते ठीक आहे, एवढी काही सुधारणा नाहीये. साधना म्हणते काय ते दवाखान्यात आहे? नयनतारा म्हणते साधनाताई तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही कुणाबद्दल बोलताय आणि मी कुणाबद्दल बोलते? तुमचा काय गैरसमज झालाय? नयनतारा जर आता विस्कळीतपणे तिला विचारते तुम्हाला कोणाबद्दल बोलती असं वाटतंय? अन्नपूर्णा मॅडम बद्दल बोलतीये मी. हो, देवाच्या दयेने अन्नपूर्णा मॅडम तर बऱ्याच आहे हो, त्यांना काही झाले नाहीये. राधिकाच्या वडिलांच्या बद्दल बोलत होते मी. होय, मला वाटलं अन्नपूर्णा आजीच्या बद्दलच बोलताय तुम्ही. मॅडम बऱ्या आहेत ना हो? साधना आता खूप काळजीने सारखी सारखी नयनताराला तोच प्रश्न विचारत असते. नयनतारा म्हणते ते ठीक आहेत, पण साधना मावशी तुम्हाला काय टेन्शन आलंय त्यांच्याबद्दल? एवढं एवढं काय मला विचारताय तुम्ही? तुमची आणि त्यांची कसली एवढी ओळख? आता नयनतारालाही डाऊट येतो की एवढी कसली विचारतीये बरं आहे का, आणि गैरसमज करून दुसऱ्याच कोणाला तरी बोलती मी कोणाबद्दल तरी तिला असं वाटतं की अन्नपूर्णा आजीबद्दल. तेव्हाही खूप घाबरलेली असते. आता हे साधना मावशीचं बोलणं वागणं जरा कुठेतरी खटकलेलं असतं नयनताराला. तुम्हाला एवढी का काळजी त्यांची? साधना म्हणते अन्नपूर्णा मॅडमला बघितलं ना की मला माझ्या आईची आठवण येते, म्हणून आपली काळजी लागते हो, म्हणून काही विचारपूस करत असते. तारा म्हणते ठीक आहे. नयनतारा म्हणते ठीक आहे, पण कसं आहे ना साधनाताई तुम्ही त्यांच्याबद्दल अशी विचारपूस करता जणू काही तुम्ही त्यांच्या घरचे मेंबर आहात आणि म्हणूनच तुम्हाला काळजीपोटी त्यांची एवढी काळजी वाटते आणि सारखं विचारपूस करता, असं मला कुठेतरी भास झाला. तारा म्हणते छान वाटला, तुम्ही इतकी काळजी करता, इतकं प्रेमाने चौकशी करता, खरंच छान वाटलं. तारा म्हणते तुम्हाला एक सांगू का साधनाताई? साधना म्हणते हो सांगा की मॅडम. तुम्ही मंदिरात जाताना तुमच्या देवी आईला सांग की आमच्या अन्नपूर्णा आजीला लवकरात लवकर बरं कर, अगदी ठणठणीत कर पहिल्यासारखं. देवी आईला सांगा हो, नक्की तुमची देवी ऐकेल आणि अन्नपूर्णा मॅम बघा कशा ठणठणीत होतील. आता नयनताराने जे सांगितलेलं असतं ते आता साधनाच्या डोक्यात आलेलं असतं की देवाला जरी प्रार्थना केली तरी अन्नपूर्णा आजी ठीक होतील. होय बाई, नक्की जाणार मी आणि अन्नपूर्णा आजीबद्दल देवाला खरंच सांगणार. साधना आता कामाला निघून गेलेली असते आणि नयनतारा सुद्धा तिचं काय काम असतं ते करायला लागते. साधना आता किचनमध्ये आलेली असते आणि किचनमध्ये येऊन माघारी वळून ती नयनताराकडे बघते आणि मनातल्या मनात म्हणते तुम्हाला कसं सांगू, अन्नपूर्णा आजी बरोबर माझं काय नातं आहे, घरातले मेंबर आहे की अजून काय आहे, मी तुम्हाला सांगू शकत नाही हो. त्यांची काळजी मला का लागून राहते. सासूबाई आहेत त्या माझ्या नवऱ्याची बायको आहे, नवऱ्याची आई आहेत त्यांच्या तब्येतीचं कळल्यापासून डोळा लागत नाही बघा. सारखी त्यांची आठवण येते आणि जीव अगदी घालमेल होतो की नेमकी कसं काय चाललंय त्यांचं, बरं आहे की नाही, सगळीच काळजी लागून राहते. डोळ्याला डोळा असं लागत नाहीये. साधना म्हणते एकदा त्यांना भेटायचंच आहे. वाईट वाटलेलं असतं आणि अगदी रडायला लागलेली असते ही साधना अन्नपूर्णा आजीच्या आठवणीत. म्हणते कोण कुठलची त्यांची मोठी नात बनवून आली आहे तीच बघायचंय मला, कोण त्यांना फसवतंय बघूनच येते तिला. एवढ्या साध्या भोळ्या बाईला कोण फसवतंय? खरी नात माझी कमळी आहे आणि कमळीची जागा कोणी घेतली हे तर मला बघायचंच आहे आता. साधना आता रडत असते आणि मनातल्या मनात सगळंच काही बोलत असते. एवढं मात्र खरं आहे, कामिनीमुळे आणि तिच्या लेखीमुळे मी कोणाला काही सांगूही शकत नाही, खरं बोलूही शकत नाही. आणि आता साधनाला तिचं वाईट वाटत असतं की काय तिची अवस्था आहे. देवी आई काय करू, आणि अगदी रडकुंडीला आलेली असते आपली साधना मावशी. इकडे आता कामिनी, रागिनी, अनिका एका रूम मध्ये असतात आणि अनिका इतकी घाबरलेली असते, रागिनीची डायरेक्ट मांडीवर जाऊन बसलेली असते आणि घट्ट तिला पकडलेलं असतं. रागिनी म्हणते माझ्या राजा काहीतरी खाऊन पिऊन घे ना, असं बसतात का कोणी? खाऊन पिऊन घे बरं काहीतरी, सँडविच आहे, ज्यूस आहे, काहीतरी खायला लागणार तुला. आणि म्हणते वेडाबाई कशाला घाबरलीच ग एवढी? अनिका तू विसरलीस का, तू माझी नाते, माझी म्हणजे कामिनीची. तुझी आजी स्ट्रॉंग आहे ना बाळा, मग एवढं कशाला घाबरतीये तू? वेडी आहेस का ग अनिका? तिला कोणी घाबरतं का? छे काय अनिका, मी आजी उशीला घाबरली नाही, मी तर कमळीला घाबरलीये. उशीने जर मला मारून टाकलं तर? तुला कमळीला सुद्धा घाबरली नाही, तो थॉट आहे ना तोच मला खूप घाबरायला होतंय. डोक्यात आलं ना की तिने उशीने माझं तोंड दाबलं की मी लगेच घाबरून जाते. अग्रे आजी ती कमळी खरंच मॅड आहे, ती काहीही करू शकते, अगदी काहीही. इतकी मॅड आहे ना ती, कुठच्याही लेवलला जाऊ शकते. हे जर मला खरंच मारून टाकलं असतं रात्री तर काय तुम्हाला मेलेली सापडली असती सकाळी. गिरी म्हणते आणि का कसं शक्य, काहीही विचार करतेस तू? आवछाप तुझं काहीही वाकडं करू शकत नाहीये. वेडी आहेस का? आणि का कोणालाही घाबरतीस? बाबाशी बोलते, डॅडशी बोलते, मी त्याला सांगते ती गावछाप कमळी ना माझ्या अनिकाच्या रूमच्या आजूबाजूला सुद्धा नकोय मला, कळलं का? ते आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाही. हो सांग तू डॅडला. मी म्हणते घ्या रागिनी, काय शिकवतीये स्वतःच्या पोरीला पळकुटेपणा करायला? तिला घाबरायला लावतीयस का? रागिनी त्याच्यापेक्षा परिस्थितीला तोंड कसं द्यायचं, परिस्थिती कशी आटोक्यात आणायची ते शिकव की. दुसरी काहीतरी व्यवस्था करते का? दुसरी व्यवस्था करायची आहे, जे आहे त्याला सामना करा की. आपण तिच्यापासून का लांब पळायचं, कमळीपासनं अनेकाने का लांब पळायचं, या प्रश्नाचं उत्तर दे बरं मला रागिनी. ती तिथेच राहणार, ती कुठेही जाणार नाही, अजिबात ती रूम सोडणार नाही.
मी म्हणते, रागिनी लक्षात येते का, इतकी वर्ष झाले मी जर पळकुट्यापणा केला असता तर कधीच पळून गेले असते, पण नाही, मी इथेच खंबीरपणे उभे राहिले, अजिबात डगमगले नाही. 18 वर्ष झाले अन्नपूर्णा आजीला फेस केलंय मी, अजिबात घाबरलेली नाहीये मी. इथे टिकू नये, नाही तर कधीच पळून जायला लागलं असतं ग. दुसरी गोष्ट सांगते आणि का बेबी, म्हातारीची जी अवस्था आहे ना, तशी अवस्था करण्यासाठी त्या अवस्थेत म्हातारीला नेण्यासाठी 17-18 वर्ष मला वाट बघायला लागली. 17-18 वर्ष झाले मी सतत काही ना काहीतरी करतीये, तेव्हा कुठे आत्ता मला रिझल्ट मिळाला. म्हणून इथे टिकूने बाळा, अशा आजीकडून गोष्टी शिक की. सगळं एकटीने केलं या, कुणीही नव्हतं मला साथ द्यायला, सपोर्ट करायला. आणि का हे लक्षात घ्या, एकटीने म्हणजे तुझी मम्मा होती ग सोबत, पण ती लिंबू टिंबू थोडीफार काहीतरी, नाही तर सगळं काही मीच करायचे. काय माहिती का, दोघी आहोत ना, त्यामुळे तुला घाबरायची गरजच नाही बाळा. कशाला घाबरती उगाच. आणखीन एक महत्वाची गोष्ट, आपल्या दुश्मनाला आपली दुखरी नस कधीही ओळखता आली नाही पाहिजे, किंवा त्याला ती दाखवायचीच नाही. म्हणजे तो आपला दुश्मन त्याच्यावर अटॅक करणार नाही. लक्षात येतंय का. त्याला जर कळालं ना आपलं कमजोरपणा काय, तर बरोबर तो त्यालाच पकडणार. मी रागिनी असं काय लेक्चर देत असता, शेवटी आणि का म्हणते, ओ गॉड, झालं का सुरू तुमचं लेक्चर द्यायला. काय बोलते ना, तेच मला परत सांगा तुम्ही. असेल ते दुकडी फुकडी आणतेस ग मध्ये. आम्ही आता हसायला लागते. सॉरी, आता नाही आणणार दुकडी फुकडी. आम्ही म्हणते, माझंच चुकलं, काय करू मी. मला असं म्हणायचंय ना बाळा, कमळीला हे कळता कामा नाही की तू कमळीला घाबरलीयस. कळतंय का. तिला जर कळालं ना तू घाबरलीयस, ती अजून जास्ती करणार. तिच्यासमोर एकदम स्ट्रॉंग राहायचं आणि तिला घाबरत नाही ना असं दाखवायचं. कुठून सुद्धा आपण हरलो, कुठून सुद्धा आपण घाबरलो, हे चेहऱ्यावर नखा एवढे सुद्धा भाव यायला नाही पाहिजे. कळतंय का. चेहरा जरी तिला कळाला तरी पण ती स्ट्रॉंग होऊ शकते. त्या कमळी टमळीच्या समोर अगदी स्ट्रॉंग राहायचंय. कळलं का बाळा. तुझ्या नखाची तरी सर आहे का ग तिला, लायकी का तिची. नेल्स, रागिनी म्हणते, आणि का ठीक आहे, नको डीप मध्ये जाऊ, नेल्स वगैरे ती काहीतरी सहज बोलली. असं म्हणायचंय, गावच्या पेक्षा खूप खूप बेस्ट आहे असं तिला म्हणायचं होतं. कळालं. हमिनी आणि रागिनी अगदी हात टेकलेले असतात. ते अनेकाच्या पुढे छोट्या छोट्या गोष्टींचे सुद्धा तिला अर्थ माहित नसतात, काहीतरी वेगळाच अर्थ लावते. कामिनीचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो. आणि माहिती, खूप खूप सुंदर आहेस तू बेटा, या जगात तुझ्या एवढं सुंदर कुणीच नाहीये, कुणी आजूबाजूला सुद्धा फिरकू शकत नाही, इतकी बुद्धिमान आहे. आणि का बेटा, खूप बुद्धिमान आहेस तू. कामिनी कौतुक करते की टोमणं देते तिचं तिला माहिती. तू या महाजन एम्पायरची एकमेव राणी आहेस. आणि का बेटा, ऍटिट्यूड तुझ्यात असलाच पाहिजे नेहमी. ऍटिट्यूड कधीच कमी होऊ देऊ नकोस. चांगलाच कॉन्फिडन्स दिलेला असतो बिचाऱ्या अनिकाला. आता खाऊन घ्यायचा, पटापट सगळं संपवायचं बेटा. अनिका इतकी जोरात आलेली असते गाडीतून, इतकी जोरात की तो जो शाळेतला पिऊन असतो त्याला जोरात अशी धडकते आणि तो खाली पडलेलो असतो. त्याच्या हातातली फाईल्स वगैरेही खाली पडतात. गाडीत बसून अनिका त्याला म्हणते, ए मूर्ख, दिसत नाहीये का, बघून चालता येत नाही का, उठ मूर्खा आणि चल बाजूला. तेवढ्या शंभू येतो आणि त्याला घाईघाईने उचलून बाजूला नेतो. तरी सुद्धा अनिका खाली उतरली नसते, त्याला लागलं की नाही लागलं ते बघायला. आता ऑफिसमध्ये कामिनी आलेली असते, प्रिन्सिपल असतात, कामिनीला बघतात. तुम्ही अचानक म्हणतात, कुणी आहे का बाहेर, मॅडम आल्यात, काहीतरी चहा पाणी आणा त्यांच्यासाठी. मी म्हणते, राहू दे, नेहमीचे सोपस्कार जरा बाजूला ठेवू, मी ज्या कामासाठी आली आहे ना सर, ते काम करूया. ज्या वर्षी जे ऍडमिशन असतील ना त्याबद्दल मला बोलायचं होतं, म्हणून एवढ्या घाईने आली मी. मॅडम, लास्ट सेमिस्टरचे पेपरच झालेले नाहीये, त्यामुळे हा सगळा विचार करून काहीच उपयोग नाहीये. रिझल्ट आणि त्यानंतर ऍडमिशन होणार ना, आत्ताच कसलं ऍडमिशन. स्टेअरचा प्लॅन आता रेडी नसतो मॅडम. कामिनी म्हणते, अरे बापरे, स्लो प्रोसिजर आहे का आपली. जे काही म्हणतीये ना त्याप्रमाणे करायचंय सर, आत्ताच प्लॅनिंग करायला सुरुवात करायची. या वर्षीपासून स्कॉलरशिपमध्ये ज्या काही सीट्स आपण अलाउड करतो किंवा ज्या काही फॅसिलिटी देतो स्कॉलरशिपच्या याने, ती वगैरे ज्या असतात ना, एकही सीट भरायची नाही, सुद्धा ऍडमिशन द्यायचं नाही. त्याचा दान धर्म बंद करून टाकायचाय, पैशावर सगळ्यांची ऍडमिशन करायची. कळालं का सर. परिणाम काय भोगायला लागताय दिसतंय की, जिवंत उदाहरण आहे आपल्या समोर. त्यामुळे फुकट कुणालाही ऍडमिशन द्यायची नाही. फुकट राहायचं, फुकट खायचं, फुकट शिकायचं आणि वर आमच्यावरच शिरजोरी करायची. त्यामुळे फुकट ऍडमिशन लगेच बंद. शिक्षणासाठी म्हणून आली आहे, पण तुम्हीच बघा की शिक्षण करता करता बाकी किती गोष्टी केल्यात तिने. किंमत आहे का फुकट शिक्षणाची. म्हणून मी म्हणतेय, ही फ्रीचं शिक्षण बंद, पैसा भरा आणि शिक्षण घ्या. कामिनीचं काहीतरी भलतंच डोकं चाललेलं असतं, प्रिन्सिपलचं डोकं मात्र बंद पडलेलं असतो. कामिनी काहीही नियम काढत असते. आता सगळे कमळीची वाट बघत असतात, कधीच तिला उशीर होत नाही. आज नेमका कसा उशीर झाला या कमळीला. त्याची मैत्रीण म्हणते, कमळी आता महाजनांच्या बंगल्यावर गेली ना राहायला. बाबा, तिचा थाटच वेगळा. काय ग निंगू पिंगू. त्याची मैत्रीण लगेच निंगीच्या जवळ आलेली असते. तू नाही गेली का ग कमळीच्या सोबत.
काजल आता मुद्दाम त्रास देत असते निंगीला. निंगी तिच्याकडे बघते आणि दुसरीकडे तोंड फिरवून घेते. एकटीला सोडून गेली का ग? अरे घरून येताना एकत्र आला मग आता कशी? ती एकटी बंगल्यात, तू हॉस्टेलवर. काय ग निंगे? अंत झाल्यावर असंच वागतात. निंगी म्हणते गप, नको शहाणपणा शिकूस. इथून उठा, माझ्या कमेला तू काही ओळखलेलं नाहीये, इथून लगेच उठायचं. आता येणार आणि आमच्यासारखी पहिल्यासारखीच वागणार. पण आता मस्तपैकी असल्या भारी गाडीतून आलेली असते की बस. आता या कमळीकडे बघत असते, इतक्या छान गाडीत ही गावछाप. कॉलेजची पोरं पोरी या कमळीकडे बघायला लागलेली असत. काय थाट या कमळीचा. छान गाडीतून उतरलेली असते, खरंच छान वाटत असतं. ते मात्र साधना मावशी सारखा किचन मध्ये विचार करत असते, जे काय चाललंय ते बरोबर आहे की चुकीचंय. माझी पोरगी कोणीतरी वेगळी आणि तिथे आलेली अन्नपूर्णा आजीची नात म्हणून कोणीतरी वेगळी, हे नेमकी चाललंय तरी काय? सारखा तोच विचार करत असते. तेवढ्यात काय दूध ओती चाललेलं असतं. ऋषी चाललेला असतो समोरून. अरे दूध चाललंय की, म्हणून ऋषी पटकन येतो आणि गॅस बंद करतो. साधना म्हणते, ऋषी बाबा मला जरा बोलायचंय. ऋषी म्हणतो बोला की. पूर्ण आजीची नात म्हणून कोण मुलगी आली तिचा जरा फोटो दाखवतो का? ऋषी म्हणतो हो. आणि ऋषी लगेच मोबाईल काढतो. कमळीचा फोटो साधनाला दाखवायला जातो. त्यात काय त्याला फोन आलेला असतो. 1 मिनिट मावशी, कोणाला काहीतरी लागलेलं असतं म्हणून ऋषीला फोन आलेला असतो. ऋषी म्हणतो मी लगेच येतो. जरा अर्जंट निघायला लागे नाही. ऋषी पळतच निघून गेलेला असतो. काही सांगत नाही काय झालं काय नाही. कमळीचा फोटो बघता बघता ही साधना मावशी राहिलेली असते. कॉलेजमध्ये आता कमळीला बघून सगळेच मित्र मैत्रीण उभे राहिलेले असतात आणि त्यांना फार छान वाटतं. आमची मैत्रीण सुद्धा इतक्या छान गाडीतून येऊ शकते. ती येते आणि आल्या आल्या पहिले निंगीच्या गळ्यात पडते. सगळ्या मित्र मैत्रिणींना छान अशी भेटते, बोलते, अगदी नॉर्मल. म्हणते कमळे अगं कुठे होतीस तू? किती आठवणी यायली. तरी डॉक्टर आलेत ना, मग त्यांना आजीला तपासूपर्यंत थांबायला लागलं. बोलणं झालं आणि मग यायला उशीरच झाला बघ. ऍक्सिडेंट केलेला असतो अनिकाने त्या वॉचमनचा. त्याच्याबद्दल ऋषीला फोन केलेला असतो म्हणून ऋषी अर्जंट येत असतो. आणि कमळीला सुद्धा आल्या आल्या शंभू सांगतो जास्त लागलंय का? त्यांना जरा केलंय, जिथे लागलंय जखम तिथे केलंय औषध, पण मला तर वाटतंय लागलंच असणार आहे. शंभू आता कमळीला सांगत असतो. ती मुलं आता डॉक्टरकडे घेऊन गेली आहेत. ते म्हणते माणूस आहे की जनावर आहे का ती माकडी? तिला अक्कल आहे का? माणसाला उडून देती. खाली पडलं बिचारं तरी अशी काय ओरडत होती. उचलायला तर आलीच नाही पण त्याला बोलत होती. त्यामुळे आता चिडलेली असते. आता हिला माणसांची सुद्धा किंमत राहिली नाही का, हिच्याकडे बघायलाच लागणार. म्हणते कॉलेजच्या आवारातल्या सगळ्या गाड्या गेटच्या बाहेर काढायच्या. सगळ्या पोरांना घेऊन ती चाललेली असते. आता वॉचमॅनला सांगते गेटच्या आत कुणालाच येऊ द्यायचं नाही मोठी गाडी घेऊन, आणि सगळ्या लोकांना जमा करते कमळी. आजपासून कॉलेजच्या आवारात कुणीच गाडी लावणार नाही. नियम सगळ्यांनी पाळायचा म्हणजे पाळायचाच बरं. कॉलेजच्या बाहेर पार्किंगसाठी जागा आहे, सगळ्यांनी गाड्या तिथेच लावायच्या. प्रिन्सिपल सरांकडे जाऊन त्यांना सुद्धा हेच सांगणार की नियम सगळ्यांना सांगा. तिचे बोललेली असते ते आता अनिकापर्यंत पोहोचणार. अनिका काय ऍक्शन घेणार आणि कमळीला येऊन काय शहाणपणा शिकवणार हे बघणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.